नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा 2023 हे वर्ष संपलं आहे आणि 2024 हे वर्ष चालू झालं आहे। 2024 या वर्षाचा आजचा हा पहिला दिवस आहे। सर्वात अगोदर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जाओ हे स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण नवीन कॅलेंडर आपण कसं आणावं, ते आणल्यानंतर ते कोणत्या दिशेला लावावं आणि ह्या नवीन कॅलेंडरवर आपण आणल्यानंतर हे 2 शब्द लिहायचे आहे। बघा यामुळे आपल्या जीवनात सर्व काही हे चांगलं, मंगल आणि आनंदाचं होणार आहे। तुमच्या कुठल्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्तीसाठी हे 2 शब्द आपल्याला ह्या कॅलेंडरवर लिहायचे आहे। तर या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। आता बहुतेकांनी 2024 या वर्षाचं नवीन कॅलेंडर हे घरी आणलेलं असेल आणि काहींना आणायचं असेल। आता ज्यांनी हे कॅलेंडर आणलं नाही तर त्यांच्यासाठी बघा, जेव्हाही तुम्ही 2024 या वर्षाचं कॅलेंडर, नवीन कॅलेंडर हे खरेदी करताल तेव्हा हे विकत घेताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। ती म्हणजे बघा, ज्या कॅलेंडरवर हिंसक प्राण्यांचं चित्र, हिंसक दृश्य अशा ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं, ताजमहल या गोष्टींचं कॅलेंडर आपल्याला हे विकत घ्यायचं नाहीये। मग कोणतं कॅलेंडर घ्यायचं तर बघा, ज्या कॅलेंडरवर देवी देवतांचे फोटो असतील असे कॅलेंडर आपल्याला घ्यायचे आहे। ज्या कॅलेंडर महालक्ष्मीचा फोटो, गणपती बाप्पांचा फोटो, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असतो असे कॅलेंडर आपल्याला घरात घ्यायचे आहे। यामुळे होतं काय तर बघा, यामुळे आपल्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होत असते, सकारात्मक लहरी आपल्या घरात ह्या निर्माण होत असतात। त्यामुळे कॅलेंडर घेताना तुम्ही या पद्धतीने बघून कॅलेंडर हे घ्यायचं आहे। आता जर का यापूर्वी तुम्ही ह्या गोष्टी बघत नसाल तर इथून पुढे तर ह्या गोष्टी बघून तुम्ही हे कॅलेंडर घ्यायचं आहे। दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं, हे कॅलेंडर आणल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये कुठे लावायचं, म्हणजेच कोणत्या दिशेला लावायचं। तर बघा, आपल्या घरामध्ये जी पूर्व दिशा असते ती आणि जी दक्षिण दिशा आहे या दिशेला तुम्ही हे कॅलेंडर लावू शकतात। चुकूनही तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीला हे कॅलेंडर लावायचं नाहीये। जर का तुम्ही हे कॅलेंडर दक्षिण दिशेच्या भिंतीला लावलं तर बघा, हे कॅलेंडर बघत असताना आपलं तोंड हे दक्षिण दिशेकडे होतं आणि ते आपल्याला नको आहे। वास्तुशास्त्रानुसार याचे काही नियम सांगितलेले आहेत। हे नियम जर का पाळून आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर, त्याचप्रमाणे घड्याळ लावलं तर बघा, आपल्या घराची ही भरभराटी होते, प्रगती होते। त्याचप्रमाणे बघा, जर का जसं घड्याळ हे आपली वेळ दर्शवतं तसं कॅलेंडर हे आपलं काळ दर्शवत असतं। त्यामुळे आपल्या घरात नेहमी कॅलेंडर आणि घड्याळ हे योग्य दिशेला लागणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही घड्याळ देखील घरात पूर्व पश्चिम दिशेला लावू शकतात। तुम्हाला घड्याळ सुद्धा चुकूनही दक्षिण दिशेला लावायचं नाहीये, कारण बघा, दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि घड्याळ ही आपली सारखी वेळ दर्शवित असते। त्यामुळे घड्याळ चुकूनही दक्षिण दिशेला लावायचं नाहीये। आता यानंतर बघा, तुम्ही जर का ही चांगली चित्र किंवा देवांची चित्र असलेली कॅलेंडर घरात घेतली तर यामुळे तुमच्या घरात नको असलेल्या गोष्टी ह्या नष्ट होऊन चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळणार आहे। आता दुसरं म्हणजे बघा, हे कॅलेंडर घरात आणल्यानंतर आपल्याला यावर असे कोणते 2 शब्द लिहायचे आहे आणि याचबरोबर आपल्याला इच्छापूर्तीसाठी एक उपाय तो देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जेव्हाही कॅलेंडर घरात आणाल, आता जेव्हा हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांनी ही गोष्ट करायची आहे। ज्यांनी हा आज व्हिडिओ बघितला असेल त्यांनी आज ह्या गोष्टी करा आणि जे काही उशिरा व्हिडिओ बघतील त्यांनी ह्या गोष्टी उशिरा केल्या तरी चालणार आहे। तुम्ही कॅलेंडर आणल्यानंतर पहिल्या पानावर सुरुवातीला तुम्हाला बघा, पहिल्या पानावर आता इथं अवधूत पंचांग जिथे दिलेलं आहे त्या ठिकाणी मधोमध तुम्हाला लाल किंवा हिरव्या पेनाने श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे। आता तुमची जी कुलदेवी असेल तुम्ही त्या कुलदेवीचं नाव लिहू शकतात। तुमची इष्ट देवता जी असेल त्या इष्ट देवतेचं तुम्ही नाव लिहू शकतात। आता माझी इष्ट देवता श्री स्वामी समर्थ आहे, माझे गुरु श्री स्वामी समर्थ आहे, तर मी तिथे काय लिहिणार, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ प्रसन्न। बाजूला तुम्हाला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहे। तुमची जर का एखादी कुलस्वामिनी असेल, अंबा माता असेल, रेणुका माता असेल तर तुम्ही काय लिहायचं, रेणुका माता प्रसन्न आणि बाजूला 2 उभ्या लाईनी द्यायच्या आहे। तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नाव लिहू शकतात, त्याचप्रमाणे बाजूला तुमच्या कुलस्वामिनीचं देखील नाव लिहू शकतात। बस आपल्याला फक्त ह्या इष्ट देवतेचं, आपल्या ग्रामदेवतेचं आपल्याला ह्या कॅलेंडरवर नाव लिहायचं आहे। यामुळे देखील बघा आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात वर्षभर हे चांगले वातावरण निर्माण होणार आहे। चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात या घडणार आहेत।
यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ती पण महत्त्वाची आहे बघा, तुमची कुठली इच्छा असू द्या, तुम्हाला जर का वाटत असेल 2024 या वर्षामध्ये मला हे काम लागावं, माझं हे घर व्हावं, मला ही गाडी मिळावी, माझी ही गाडी खरेदीची इच्छा आहे किंवा माझा हा फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा आहे, तो पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही कॅलेंडर आणणार आहात त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर का आज कॅलेंडर आणलं, 1 तारखेला कॅलेंडर आणलं, तर तुम्हाला जेव्हाही तुम्हाला वाटत असेल की ह्या दिवसापर्यंत, ह्या तारखेपर्यंत माझी ही गोष्ट झाली पाहिजे किंवा मी ही गोष्ट करणार आहे, त्या तारखेला तुम्हाला राऊंड करायचं आहे. आता समजा तुम्ही मे महिन्यापर्यंत तुमची एखादी इच्छा पूर्ण करायचं ठरवलं असेल, तर मे महिन्यात तुम्हाला कुठल्या तारखेपर्यंत ती इच्छा पूर्ण व्हावं असं वाटतं त्या तारखेला तुम्हाला गोल करायचा आहे. यासाठी तुम्हाला हिरव्या शाईच्या पेनाचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला गोल करायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे. समजा विवाह कोणाचा होण्यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथं लिहायचं विवाह होणे, घर होण्याची इच्छा असेल तर घर होणे, गाडी होण्याची इच्छा असेल तर गाडी होणे, किंवा कामाला चांगला जॉब मिळावा यासाठी असेल तर चांगला जॉब मिळणे. तुम्हाला फक्त 2 शब्द लिहायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी हे लिहिणार आहे त्या दिवशी ती तारीख असेल, जी तारीख असेल त्या तारखेला तुम्हाला गोल करायचं आहे. आता तुम्ही हे 1 तारखेला करणार असाल तर 1 तारखेला तुम्हाला गोल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोज तुम्हाला जी तारीख असेल त्या तारखेला गोल करायचा आहे आणि त्या तारखेला तुम्हाला बाण करायचा आहे. बघा, तुम्ही नुसता ज्या दिवशी तुम्ही हे करणार आहे त्या दिवशी त्या तारखेला गोल करा आणि जी शेवटची तारीख असेल त्या इच्छेची तारखेला तुम्ही गोल करा. नाहीतर मग तुम्ही काय करा, रोजचा जसा नवीन दिवस येईल, नवीन तारीख येईल तसं तुम्ही फक्त बाण करत चला. जोपर्यंत तुमची जी तारीख येत नाही शेवटची त्या तारखेपर्यंत तुम्हाला बाण करायचा आहे आणि रोज तुम्हाला 2 मिनिटं का होईना त्या तारखेकडे बघायचं आहे आणि तुमच्या मनात तशा भावना धरायच्या आहे की माझी ही इच्छा पूर्ण होत आहे, माझी ही इच्छा आहे, असं रोज तुम्हाला 2 मिनिटं कॅलेंडरवर त्या तारखेला, रोजच्या तारखेला बघायचं आहे. एक तुम्ही राऊंड करू शकतात किंवा तुम्ही रोज त्याला आजच्या तारखेपासून, कालच्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत एक बाणाचं चिन्ह करू शकतात आणि 2 मिनिटं तुमच्या मनात ती भावना करायची, ती इच्छा करायची, की माझी ही इच्छा पूर्ण होत आहे किंवा ही इच्छा पूर्ण होऊ दे, अशी भावना ठेवून तुम्हाला रोज या पद्धतीने सांगितलेल्या गोष्टी करायच्या आहे. बघा, यामुळे देखील तुमच्या ज्याही इच्छा असतील त्या इच्छा लवकर तुमच्या पूर्ण होतात. यानंतर बघा, दुसरं म्हणजे आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये कॅलेंडर मिळतं. श्री स्वामी समर्थांचं देखील कॅलेंडर मिळतं. ह्या कॅलेंडरमध्ये सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे, सर्व सणांची, सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे. हे कॅलेंडर देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून लावू शकतात. आता यानंतर आपलं जे जुनं कॅलेंडर आहे त्याचं काय करायचं, तर बघा, आपण मागच्या वर्षीचं, आता 2024 चालू झालं आहे, 2023चं कॅलेंडर तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवलं तरी चालेल, परंतु त्याच्याही अगोदरचं कॅलेंडर म्हणजे अति जुनं कॅलेंडर आपल्याला घरात ठेवायचं नाही आहे. ते तुम्ही काढून निर्मल्यात टाकू शकतात. बघा, कॅलेंडर तुम्हाला कुठेही फेकायचं नाही आहे किंवा ते जाळून चुकूनही टाकायचं नाही आहे, कारण त्यावर देवी देवतांचा फोटो असतो आणि जर का ते तुम्ही कुठेही फेकलं, कचराकुंडीत टाकलं किंवा जाळलं तर बघा, त्या इष्टदेवतांचा कोप आपल्यावर होतो आणि त्याचा वाईट परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो. यासाठी कॅलेंडर तुम्ही योग्य ठिकाणी टाका किंवा त्याचं विसर्जन करा. आता विसर्जन कसं करायचं तर बघा, एका बादलीत पाणी घ्या, त्यात तुम्ही ते कॅलेंडर पाण्यात भिजल्यामुळे त्या कागदाचा बघा लगदा तयार होईल आणि हा लगदा तुम्ही एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा खंदा आणि त्यामध्ये तुम्ही हा वतून द्या. बघा, अशा पद्धतीने देखील तुम्ही कॅलेंडरचं विसर्जन करू शकतात. याचबरोबर कॅलेंडर घरात आणल्यानंतर बघा, ते आपल्या दरवाजासमोर किंवा मेन दरवाजाच्या किंवा तुमच्या घरात असलेल्या दरवाजाच्या पाठीमागं तुम्हाला कॅलेंडर कधीही लावायचं नाही. कॅलेंडर तुम्ही हे भिंतीला लावायचं आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.